सुरुवातीलाच मित्रांनो महत्त्वाची बातमी, देशाच्या राजकारणातून उद्धव ठाकरे यांचा मात्र पहिल्यांदाच शानदार दमदार विजय। सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाचे कान टोचले तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला तब्बल सगळ्यात मोठा झटका। पक्षावर चिन्हावर तर का 5 वर्ष पक्ष चिन्ह वापरण्यास कायमची बंदी। नेमका काय घडतंय मित्रांनो, देशाच्या राजकारणामध्ये सध्याची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष मात्र पुन्हा एकदा आपली शिवसेना शाबूत ठेवण्यात होतो आहे यशस्वी। जाणून घेऊया पडद्याच्या पाठीमागील भाजपची खेळी तर शिंदे सेना पडली अखेर उघडी। मित्रांनो, बातमीला जाण्याच्या अगोदर आपण सविस्तरपणे जाणून घेऊया 2 मिनिटांमध्ये कशी येते आहे 5 वर्ष पक्ष चिन्ह आणि पक्षावरती कायमची बंदी। सुरुवातीला भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तिघांच्या मध्ये चाललेला विसंवाद सध्या महाराष्ट्राच्या पुढे आलेला दिसतोय। या विसंवादावरून भाजपला आता शिंदेंना दिलेला पक्ष आणि चिन्ह नको झालंय, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिलेलं घड्याळ हे देखील त्यांना नको झालंय। म्हणूनच तर भारतीय जनता पार्टी आता या 2 राजकीय पक्षांचा गेम करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे। तशा प्रकारची सुनावणी देखील त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडण्याच्या अगोदरच उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोघेही कसे सच्चे होते हे सांगण्याचा प्रयत्न काही लोक आता सांगायला लागलेत। यावरूनच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्यांच्याच ताब्यात, त्यांचा पक्ष धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना वाघाचं चिन्ह हे सगळेच्या सगळं उद्धव ठाकरेंच्या ताब्यात देऊन शिंदे सेनेसाठी नवा पक्ष नवं चिन्ह शोधण्याची तयारी त्यांनी सुरू केल्याची जाणवते। कारण की कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बाजू अगदी सुसाट मांडली आहे, ही बाजू मांडण्याच्या पलीकडे गेल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा पहिला वहिला सुप्रीम कोर्टातला विजय साजरा करण्यासाठी सामान्य शिवसैनिकांपासून ते ज्येष्ठातील शिवसैनिकांपर्यंत सध्या शिवसैनिकांची ही मौज सगळीकडे चालूच दिसते। मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे चिन्ह उद्धव ठाकरेंचं होतं, जे चिन्ह एकनाथ शिंदेंना कधी देण्यायोग्य नव्हतं किंवा शिवसेना एकनाथ शिंदेंना द्यायचीच नव्हती, परंतु निवडणूक आयोगाच्या एका चुकीमुळे एकनाथ शिंदेंच्या हातामध्ये सगळेच्या सगळं गेलं। तिथूनच उद्धव ठाकरेंनी आपली सूत्र फिरवली, ती म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये। आणि जाता जाता हा निर्णय सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत हे उद्धव ठाकरेंच्या भात्यात हा विजय देऊन जातील असा सध्या सगळ्यात मोठा राजकीय गेम करण्याची तयारी सुरू झाली आहे। म्हणून एकनाथ शिंदे हे सतत दिल्लीच्या वाऱ्या करत आहेत, अमित शहा यांच्यासह नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहेत। कारण की सुप्रीम कोर्टामध्ये चाललेली सुनावणी या संदर्भात आपल्याला काही बदल करता येईल का, या सुनावणीमध्ये काही फेरफार करता येईल का। परंतु उद्धव ठाकरेंची शिवसेना देखील तेवढी सतर्क झाली असून ती देखील सध्या सुप्रीम कोर्टाच्या प्रत्येक युक्तिवादाला तोडीस तोड उत्तर देत आहे। आणि तोडीस तोड उत्तर दिल्यामुळे भारतीय जनता पार्टी देखील आता शिंदे गटासोबत राहू शकत नाही, अजित पवार यांच्यासोबत राहू शकत नाही। जे सत्य आहे ते सत्यच राहणार। सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या 6 वर्षापासून होत असलेली टीका आणि सुप्रीम कोर्टाने दिलेले वेगवेगळे निर्णय हे सुप्रीम कोर्टाच्या अंगलट येऊ लागल्यामुळे आता देशातील लोकशाहीच संकटामध्ये असल्याचं संपूर्ण भारतीय म्हणत आहेत। त्यामुळे लोकशाही संकटामध्ये आहे। सुप्रीम कोर्ट आता कोर्ट राहिलं नाही, सुप्रीम कोर्टाचे निकाल आता व्यवस्थित येत नाहीत। या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्यामुळे सुप्रीम कोर्ट देखील आपली बाजू शाबूत ठेवण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांच्या विरोधात हा निकाल कोणत्याही क्षणी देऊन उद्धव ठाकरेंना सगळ्यात मोठी राजकीय खेळी करण्याच्या दृष्टिकोनातून हे यश मिळवून देऊ शकते। यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये ही बाजू उद्धव ठाकरेंची अगदी वरचढ ठरू लागली आहे। आणि या वरचढ बाजूने शिंदे सेनेच्या पक्षावरती नवीन चिन्ह नवा पक्ष घेण्याची त्यांच्यावरती नामुष्की ओढवू शकते। त्यांच्या पक्षावरती 5 ते 6 वर्ष बंदी देखील येऊ शकते। यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना सुसाट
महाराष्ट्राच्या राजकारणात धावत जाणार असून इथे मात्र शिंदे सेनेला पहिला मोठा झटका बसणार आहे तो उद्धव ठाकरे यांच्या रूपाने आणि दुसरा झटका म्हणजे तो भारतीय जनता पार्टीच्या रूपाने केंद्रातील सत्ता राज्यातील सत्ता यामुळे त्या क्षणाला जाऊन उद्धव ठाकरे केंद्राच्या सत्ते ठिकाणी जाऊ शकतात ही भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय लाजिरवाणी गोष्ट म्हणावी लागेल. धन्यवाद.